शांतता. कमांड लाईन नाव ऐकलं की अनेकांच्या डोळ्यासमोर येते ती एक काळी स्क्रीन. त्यावर अशी काहीतरी हिरवी किंवा पांढरी अक्षरं धावत असतात आणि काहीतरी किचकट कोड, बरोबर ना? खरं सांगायचं तर बऱ्याच जणांना ही एक भीतीदायक आणि जरा अनाकलनीय गोष्ट वाटते. पण खरं तर तसं काही नाहीये. थांबा जरा. ही कमांड लाईन म्हणजे एक प्रकारची छुपी महाशक्ती आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि एकदा का ती वापरायची सवय झाली ना, की मग कम्प्युटरवरची मोठ्यातली मोठी किचकट कामंसुद्धा अगदी अगदी सोपी वाटू लागतात. चला तर मग आज आपण याच शक्तीला जरा जवळून समजून घेऊया. बरं, सुरुवात कुठून करायची? तर एका अगदी सामान्य रोजच्या समस्येपासून. फाईल्स शोधणं आणि त्या मॅनेज करणं. आपल्या सगळ्यांच्याच कम्प्युटरमध्ये एक प्रकारचा गोंधळ असतोच, नाही का? तर आज आपण त्या गोंधळाकडून स्पष्टतेकडे जाणार आहोत. हे बघा, असं नक्कीच कधीतरी प्रत्येकासोबत होतं. आपण एखादी फाईल एडिट करतो, तिला सेव्ह करतो आणि मग ऐनवेळी ती कुठे गेली हेच आठवत नाही. अरे देवा, आताच तर इथे होती ती फाईल, गेली कुठे? हा प्रश्न खूप ओळखीचा वाटतोय ना? तर ह्यावर ना एक मस्त जादुई उपाय आहे. कमांड आहे ls-lrt. आता ही कमांड टाईप केली की जणू चमत्कारच होतो. यात काय होतं तर टी फाईल्सना वेळेनुसार लावतो, आरमुळे ती यादी उलट होते, म्हणजे नवीन फाईल खाली येते, आणि एलमुळे आपल्याला सविस्तर माहिती दिसते. सोप्या भाषेत सांगायचं तर जी फाईल आपण नुकतीच बदलली आहे ती आपल्याला त्या लिस्टमध्ये अगदी शेवटी दिसते. बस, झालं काम. सापडली की नाही ती हरवलेली फाईल? चला, फाईल शोधणं तर आता सोपं झालंय. पण विचार करा, जर आपल्याला फाईलच्या आत काहीतरी शोधायचं असेल तर, म्हणजे समजा एक्झाम्पल हा शब्द नक्की कोणत्या फाईलमध्ये लिहिला आहे हे शोधून काढायचं असेल, मग काय करणार? त्यासाठीच आहे ही एक सुप कमांड. गंमत म्हणजे ही आहे ना एका कारखान्याच्या असेंब्ली लाईनसारखी काम करते. बघा, फाइंड कमांड काय करते तर ती प्रत्येक फाईल शोधून काढते. मग -0 हे पक्क करतं की ज्या फाईल्सच्या नावात स्पेस आहे तिथे काही गडबड नको व्हायला. त्यानंतर येतो हा पाईप वाय. तो काय करतो तर फाईल्सची यादी पुढच्या स्टेशनला पाठवतो. ते स्टेशन म्हणजे एक्सआर्ग्स. एक्सआर्ग्स -R0 ही यादी व्यवस्थितपणे स्वीकारतो आणि मग शेवटी ग्रेप प्रत्येक फाईलच्या आत डोकावून पाहतो आणि आपल्याला हवा असलेला शब्द शोधून काढतो. कमाल आहे ना? सगळं काही फक्त एकाच लाईनमध्ये. ठीक आहे, आता जरा पुढच्या टप्प्याकडे वळूया. आर्काइव्ह्ज. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या डिजिटल आयुष्यातला जो काही पसारा आहे तो एकाच ठिकाणी व्यवस्थित पॅक करणं आणि मग जेव्हा गरज पडेल तेव्हा तो उघडणं. यासाठी एक कमांड आहे टार. ही कमांड म्हणजे काय तर समजा एक डिजिटल सामानाची पेटीच आहे. ती काय करते तर आपल्या शेकडो फाईल्स आणि फोल्डर्सना एकत्र बांधते आणि त्यांची एकच फाईल बनवते. याचा फायदा काय तर कुणाला फाईल्स पाठवायच्या असतील किंवा त्यांचा बॅकअप घ्यायचा असेल तर हे काम खूपच सोपं होऊन जातं. बरं, आता फक्त पॅक करून नाही चालणार, ती पेटी लहान पण करायला हवी नाही का? तर इथे आपल्याकडे 2 मुख्य पर्याय आहेत. एक आहे gzip. याने फाईल पटकन कंप्रेस होते, पण जर फाईलची साईज अजून जास्त लहान करायची असेल तर bzip2 हा एक उत्तम पर्याय आहे. हो, त्याला थोडा जास्त वेळ लागतो, पण कम्प्रेशन जास्त चांगलं मिळतं. म्हणजे आपल्या गरजेनुसार योग्य टूल निवडायचं, इतकंच. चला, आता एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलूया. सर्व्हरशी सुरक्षितपणे म्हणजे सिक्युअरली संपर्क कसा साधायचा. या एक प्रकारे आपल्या डिजिटल साम्राज्याच्या चाव्याच आहेत, ज्या वापरून आपण जगातल्या कुठल्याही कम्प्युटरमध्ये प्रवेश करू शकतो. यासाठी वापरली जाते SSH कमांड. आता SSH म्हणजे काय तर एक सुरक्षित, गुप्त बोगदा समजा. याच बोगद्यातून आपण दुसऱ्या कम्प्युटरशी जोडले जातो. आणि हा संपर्क इतका सुरक्षित असतो की आपण तो कम्प्युटर असा वापरू शकतो जणू काही तो आपल्या समोरच ठेवलेला आहे. सगळं काही आपल्या कंट्रोलमध्ये. आणि हो, जेव्हा एका कम्प्युटरवरून दुसऱ्यावर फाईल्स पाठवायची वेळ येते तेव्हा सगळे प्रोफेशनल, सगळे तज्ज्ञ लोक एकाच कमांडवर डोळे झाकून विश्वास ठेवतात. आणि ती कमांड आहे rsync. पण एक मिनिट, rsync वापरताना एक गोष्ट अगदी कायम लक्षात ठेवायची. -run हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन आहे. याने काय होतं माहितीये तर कमांड प्रत्यक्षात काहीही कॉपी करत नाही. ती फक्त आपल्याला दाखवते की ती काय करणार आहे. म्हणजे एखाद्या मोठ्या कार्यक्रमाच्या आधी जशी रंगीत तालीम असते ना, तसंच काहीसं, जेणेकरून ऐनवेळी काही गडबड होणार नाही याची आपल्याला खात्री करता येते.
SCP आणि RS-Sync या दोन्हीमध्ये एक मोठा फरक आहे. एक उदाहरण घेऊया. समजा आपल्याला एका वेबसाईटच्या फोल्डरचा बॅकअप घ्यायचा आहे आणि त्यात हजारो फाईल्स आहेत. आता जर आपण SCP वापरलं तर ते प्रत्येक वेळी त्या सगळ्याच्या सगळ्या हजारो फाईल्स कॉपी करेल. पण RS-Sync ते खूप हुशार आहे. ते काय करतं? ते फक्त त्याच फाईल्स कॉपी करतं ज्या बदलल्या आहेत. बाकीच्यांना हातही लावत नाही. त्यामुळे काय होतं? आपला वेळ वाचतो आणि इंटरनेट डेटासुद्धा वाचतो. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि माझ्या मते सर्वात मजेशीर भागाकडे. ही आहे टेक्स्ट मॅन्युप्युलेशनची जादू. म्हणजे काय? तर एकाच कमांडने विस्कळीत अस्ताव्यस्त डेटाला क्षणात स्वच्छ चकचकीत करणे. जरा या फाईलकडे बघा. काय पसारा आहे हा! यात कमेंट्स आहेत, मग या रिकाम्या लाईन्स आहेत आणि शब्दांच्या शेवटी ही अनावश्यक स्पेस पण आहे. आता विचार करा, हे सगळं जर हाताने साफ करत बसायचा झाला तर किती वेळ जाईल? आणि आता हे बघा, जादू झाली. एकाच कमांडने सगळा कचरा गायब. ही किमया केली आहे सेड कमांडने. ती काय करते? तर एकाच वेळी 3 कामं करते. पहिलं, हॅशने सुरू होणाऱ्या कमेंट्स काढून टाकते. दुसरं, सगळ्या रिकाम्या लाईन्स हटवते. आणि तिसरं, प्रत्येक लाईनच्या शेवटी जी काही अनावश्यक स्पेस असते ती पण काढून टाकते. ही आहे कमांड लाईनची खरी ताकद. आणि थांबा, हे एवढंच नाहीये. सेड यापेक्षाही खूप काही करू शकते. म्हणजे फाईलमधल्या सगळ्या जुन्या शब्दांना नवीन शब्दांनी बदलून टाकू शकते. किंवा फाईलमधली एखादी नको असलेली विशिष्ट लाईन, समजा 42वी लाईन, ती पूर्णपणे डिलीट करू शकते. इतकंच काय, वेबपेजच्या HTML कोडमधून फक्त त्याचं टायटल जरी काढून घ्यायचं असेल तरी तेही शक्य आहे. तर मग आता लक्षात आलं असेल की कमांड लाईन ही काही भीतीदायक काळी पेटी नाही, तर ती समस्या सोडवणारी एक जादूची कांडी आहे. ती आपला मौल्यवान वेळ वाचवते आणि मोठमोठी किचकट कामं अगदी सोपी करून टाकते. तर मग आता खरा प्रश्न हा आहे की या नव्या सापडलेल्या शक्तीचा वापर करून आपली पुढची कमांड नेमकी कोणती समस्या सोडवणार आहे?